श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की क्षुल्लक कारणासाठी रडू नका. समर्थ म्हणतात की क्षुल्लक कारणासाठी कधीही रडू नका. समर्थ म्हणतात की आम्हाला रडणारे दास आवडत नाहीत, तर परिस्थितीशी लढणारे दास आवडतात. आम्हाला रडणारे दास आवडत नाहीत, तर परिस्थितीशी लढणारे दास आवडतात, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की श्रीराम आहेत तेथे रावण असणारच. राम आहेत तेथे रावण असणारच. पांडव आहेत तेथे कौरव असणारच. आणि फुले आहेत तेथे काटे असणारच. आणि गोड आहे तेथे तिखट असणारच, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वराला रडणारे नाहीत, तर परिस्थितीशी दोन हात करणारे दास परब्रह्माला आवडतात, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मृत्यू येईपर्यंत संकटे येत राहणारच आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की मृत्यू येईपर्यंत छोटे मोठे संकट येत राहणारच. तुम्ही कधीही निराश होऊ नका. तुम्ही कधीही नाराज होऊ नका. तुम्ही कधीही निराश होऊ नका. तुम्ही कधीही नाराज होऊ नका. फक्त वाईट वाटल्यावर परब्रह्माचं अंतःकरणातून नामस्मरण करा. फक्त वाईट वाटल्यावर, त्रास होऊ लागल्यावर, वेदना होऊ लागल्यावर त्या ईश्वराचं फक्त नामस्मरण करा. आपलं दुःख इतरांना सांगत बसू नका. तुम्ही जर तुमचं दुःख इतरांना सांगत बसला तर ते दुःख मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर तुमचं दुःख इतरांना सांगत बसला तर ते दुःख मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की दुःख फक्त परब्रह्माला सांगा. आणि खूपच वाईट वाटल्यावर परब्रह्माचं अंतःकरणातून नामस्मरण करा. तो ईश्वर, तो परब्रह्म तुमच्या सदैव पाठीशी असणार आहे. तो ईश्वर, तो परब्रह्म सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. कारण जन्माला घातलेल्या सर्वांची काळजी परब्रह्म ईश्वराला आहे. तुम्हाला काय दुःख आहे हे परब्रह्माला माहिती आहे. कारण अंतःकरणातच परब्रह्म आहे. आपला अंतरीचा आत्मा म्हणजे ईश्वर आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ.